संध्याकाळचे 6:58 झालेत. दमून भागून घरी आली असशील. कदाचित गर्दीनं भरलेल्या ट्रेनमधून प्रवास करत असशील. कदाचित बसमध्ये असशील किंवा ऑटोमध्ये सुद्धा असशील. कदाचित मस्त कॉफी घेत एखाद्या कॅफेमध्ये किंवा घरी बसून आमच्या या बातम्या पाहत असशील. तर माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, आज आम्ही तुम्हाला किंबहुना तमाम महाराष्ट्राला जे सांगणार आहोत, जे दाखवणार आहोत, ते तू रोज अनुभवतेस, पण कधी बोलावंसं वाटलं नसेल किंवा तशी परिस्थिती सुद्धा नसेल. पण आज तुमच्यातल्याच एका मैत्रिणीनं हे सत्य, हे वास्तव आमच्या समोर आणलंय. खरं तर ज्या राज्यानं देशाला पहिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी दिल्या, महाराजांच्या मनात स्वराज्याची ज्योत पेटवून सतत तेवत ठेवणाऱ्या जिजाऊ दिल्या, स्त्री शिक्षणाचा वसाव समाजाला देणाऱ्या सावित्रीबाई फुले दिल्या, समानतेचा वारसा देणाऱ्या समानतेची खरी प्रणिती रमाबाई आंबेडकर दिल्या. त्या महाराष्ट्रात एका महिला पोलीस अधिकाऱ्याला, जिनं खरं तर इतरांना न्याय मिळवून देण्याकरता पोलिसी खाक्या दाखवून वटणीवर आणावं अशी अपेक्षा असताना, तिला मात्र आपल्या न्याय हक्काकरता लोकशाहीचा, अर्थात लोकशाही मराठीचा आधार घ्यावासा वाटलाय. हो, पोलीस विभागात कधी बदल्यांच्या माध्यमातून म्हणा, तर कधी बढतीच्या माध्यमातून महिला अधिकाऱ्यांवर अन्याय होतोय, त्यांची कुचंबणा होतीये, असं या पोलीस विभागातल्या दामिनीला वाटतंय. भ्रष्टाचाराचे, विनयभंगाचे गुन्हे असलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी महिला पोलीस अधिकाऱ्यावर अन्याय करतायत, त्यांना कमी लेखतायत. हा तर या दामिनीचा आरोप आहेच. शिवाय याला पोलीस महासंचालकांची देखील मुखसंपत्ती आहे का, हे संशयाचा वावटळ ही दामिनी निर्माण करतीये. कोण आहे ही दामिनी? का पुढे आलीये? कोणत्या प्रश्नांना वाचा फोडतीये? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा ह्या खास मुलाखतीचा कार्यक्रम असत्यमेव जयते. पहा एक्सक्लुझिव्ह. पुरुष अधिकाऱ्यांना सगळ्या ऍडजस्टमेंट आहे आणि महिला अधिकाऱ्यांना ऍडजस्टमेंट करायची असेल तर साईड पोस्टिंग. जेव्हा केव्हा बोलायचा प्रयत्न केला जातो तेव्हा पोलीस खात्यात ते चालत नाही. मग तो डिसिप्लिन सगळ्यांना लागू का नाही होत? एप्रिल आणि मे महिना आला की राज्य पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असतात. खरं तर आतापर्यंत राज्य पोलीस दलातील साधारण 150 पेक्षा अधिक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, परंतु या सगळ्या बदल्यामध्ये महिलांना कुठेही न्याय भेटला नाही. या सगळ्या बदल्यामध्ये महिलांवरती अन्याय होतो, त्यांची कुचंबना होत आहे, असा धक्कादायक जो आरोप आहे तो सीआयडीच्या पोलीस अधीक्षक वैशाली माने यांनी केलेला आहे. खरं तर त्यांची नेमकी भावना काय आहे, आपण थेट त्यांच्याशी बोलूयात. खरं तर ताई, एप्रिल मे महिना बदल्यांचा असतो, हा सीझन बदल्याचा असतो, अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, पण त्या सगळ्या बदल्यामध्ये महिलांना न्याय भेटला का, त्यांची कुचंबना होत आहे असा आपण आरोप करत आहोत. नक्कीच मला असं वाटतं की महिला अधिकारी म्हणून जेव्हा या प्रश्नाकडे बघायचा प्रयत्न केला तेव्हा पहिल्यांदा याद्या जर आपण बदल्यांच्या पण बघितल्या तर त्याच्यामध्ये असं दिसतं की मॅक्झिमम महिला अधिकाऱ्यांना साईड पोस्टिंगला टाकलेलं आहे किंवा ज्यांना एक्झिक्युटिव्हला टाकलेलं आहे त्यांना इतक्या दूर टाकलेलं आहे की त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. आता राहिला मुद्दा, आता ऑब्जेक्शन काय आहे माझं? ऑब्जेक्शन ह्यासाठी आहे की पुरुष अधिकारी कंटिन्यू ऍडजस्टमेंटमध्ये आहेत. नक्की कुठल्या ऍडजस्टमेंटमध्ये आहेत कळत नाहीये. की पुण्यातनं पिंपरी चिंचवड मधून हायवे सिक्युरिटीमधून एटीएस पुणे, सेम तुम्ही नवी मुंबईमध्ये बघितलं तर नवी मुंबईमध्ये 4-4 वर्ष डीसीपी एकाच जागेवर आहे. ठाण्यातून मुंबईत येतात, मुंबईतनं नवी मुंबईत येतात. बहुतांश अधिकारी ठाणे किंवा नवी मुंबईतच राहतात, त्यांना बृहन्मुंबई देखील नको असतं. आम्हाला माहित नाही की हे नक्की काय आहे, परंतु हे जे वारंवार होते ना, ह्याच्यामुळे आमची जी मानसिक कुचंबणा होतीये की डावललं जाण्याची जी भावना आपण म्हणतो, जे आपण म्हणतो ना, घटनेने तुम्हाला जे काय अधिकार दिलेला आहे, समानतेचा न्याय, हा नॅचरल जस्टिस आमच्याबरोबर कंटिन्यू दाबला गेलेला आहे आणि त्याच्यातून आम्ही इतकं फ्रस्ट्रेट झालेलो आहे. आणि फ्रस्ट्रेशन होऊन बोलणार कोणाकडे? बोलायला जरी गेलं तर राज्याच्या पोलीस महासंचालकांनी कधी आम्हाला याच्यामध्ये आम्हाला बोलवलं नाही किंवा आमच्या कधी भावना समजून घेतल्या नाही. जेव्हा केव्हा बोलायचा प्रयत्न केला जातो, जेव्हा केव्हा आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा पोलीस खात्यात ते चालत नाही. ठीक आहे, पोलीस खात्यात डिसिप्लिन आहे,
डिसिप्लिन आहे 100% बरोबर आहे. मग तो डिसिप्लिन सगळ्यांना लागू का नाही होत? डिसिप्लिन मध्ये पुरुष अधिकारी पण सुट्ट्यांवर राहतात, त्यांना पाहिजे ते पोस्टिंग बदलून घेतात. आता हे करताना काही ठिकाणी असं म्हटलं जातं की अरे त्यांच्या काय घरात ते अधिकाऱ्यांचं असं आहे तसं आहे. हे असल्या गोष्टी तुम्ही बोलू नका. ते जर बोललं तर पुरुष अधिकाऱ्यांच्या पण गोष्टी आम्ही बोलणार. आता व्हायला काय लागलंय की पुरुष अधिकाऱ्यांना सगळ्या ऍडजस्टमेंट आहेत आणि महिला अधिकाऱ्यांना ऍडजस्टमेंट करायची असेल तर साईड पोस्टिंग आहे. आणि माहित नाही ना, हाच तर प्रश्न आहे ना. खरं तर तुम्ही 50% आरक्षणातून त्या पदापर्यंत पोहोचलेला आहात. आरक्षण तुम्हाला घटनेनं दिलेलं आहे, तिथं अंमलबजावणी होती का घटनेची? मी जसं म्हटलं तसं की घटनेने जे आरक्षण दिलं त्याचा प्रत्यक्ष लाभार्थी किंवा लाभ आम्हाला मिळाला असं जर लोकांना वाटत असेल तर प्रत्यक्ष घटनेने काय म्हटलेलं होतं की एखादा घटक आरक्षण का दिलं जातं, एखादा घटक ज्या वेळेला समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला असतो त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाचा मार्ग आहे. आरक्षण हे कोणी कोणाला उपकार म्हणून दिलेलं नाहीये. हा घटक दुर्लक्षित आहे. आपण ज्या वेळेला घटना बनवली गेली, ही घटना ड्राफ्ट करताना त्याच्यात काही महिला प्रतिनिधींचा समावेश होता. त्या महिला प्रतिनिधी काय म्हटल्या की महिला अधिकाऱ्यांना महिलांना वेगळ्या आरक्षणाची गरज नाहीये, कारण ह्या क्षेत्रामध्ये जरी पुरुष असतील तरी स्वातंत्र्य संग्रामातनं पुढे आलेले पुरुष हे महिलांना नक्कीच न्याय देतील. अशा प्रकारची भावना किंवा भूमिका त्यावेळेच्या लोकांची होती, कारण त्या सगळ्या सुशिक्षित महिला होत्या. त्याच्यानंतर काय झालं, समाज डिटोरिएट होत गेलेला आहे. आज समाजामध्ये आरक्षण दिलं तुम्हाला काय केलं की तुमचं पंचायत राजमध्ये आरक्षण दिलं, किती साल उजाडावं लागलं. ह्या आरक्षणापर्यंत पोहोचायला महिलांना किती वर्ष उजाडावी लागली. आज पंचायत राजच्या आरक्षणाची काय सिच्युएशन आहे तुम्हाला माहिती. सगळे जे पुरुष आहेत त्यांच्याच घरातले. म्हणजे माझ्याकडे सरपंचांची मिटिंग होती, तर सरपंचांच्या मिटिंगमध्ये पहिलीच मिटिंग आणि मी बघितलं सगळे पुरुष बसलेले. मी म्हटलं सगळे पुरुषच सरपंच आहेत का, म्हणून मी यादी मागून घेतली. यादीमध्ये बघितलं तर त्याच्यातले 30% महिला होत्या. मग मी त्यांना विचारलं तू कोण, तू कुठल्या गावचा सरपंच, तू कुठल्या गाव. तर तो म्हटला नाही बायका येत नाहीत, आम्हीच येतो. मी सगळ्यांना बाहेर हाकलून दिलं. तुम्हाला आरक्षण दिलं तर त्या आरक्षणाचा प्रत्यक्ष लाभ कसा मिळणार तुम्हाला. समजा एखादा प्रश्न मला महिलांसंदर्भात तुम्हाला कळवायचा आहे म्हणून तिथं महिला ठेवलेली आहे, कारण स्त्रिया ह्या पुरुषांकडे तेवढ्या मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. अशा सिच्युएशनसाठी महिला अधिकारी आणलेले आहेत. पण महिला अधिकारी नाहीच आहेत ना. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी विचार केला की एखादा तपास महिलेकडे द्यायचा आहे, तर काही पोलीस स्टेशनमध्ये सिच्युएशन आहे की बाहेरची महिला अधिकारी आणावी लागते आणि मग तिला महिलेचा तपास द्यावा लागतो. ह्याच्यामुळे काय झालं, आणि एक पुरुष अधिकाऱ्यांची मानसिकता मी या 16 वर्षात बघितलेली आहे ना, सातत्याने ते हेच बोलतात ती काय बाई आहे. बाई आहे म्हणजे अरे तुम्ही कुठून, तुमचं उगमस्थान बाई आहे, तुमचा जन्म बाईच्या योनीतनं झालेला आहे. तुम्ही बाई आहे हे तुम्ही आम्हाला हिरवण्यासाठी कसं वापरू शकता. मग आम्ही जर म्हटलं अरे हा पुरुष आहे आणि तो नालायक आहे, माझं स्पष्ट मत आहे की पुरुष आहे आणि तो नालायक आहे. आज डान्सबारमध्ये पुरुष जातात, दारू पिऊन पुरुष नाचतात. अनेक अधिकाऱ्यांवर बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत, पुरुष अधिकाऱ्यांवर. अनेक पुरुष अधिकाऱ्यांवर करप्शनचे गुन्हे दाखल आहेत, परंतु त्यांच्या करिअरमध्ये काही फरकच नाही पडलेला. जसं आहे तसंच चालू आहे त्यांचं, त्यांना काहीच फरक नाही पडत. सस्पेंड होऊ दे, काही होऊ दे, ते येतात एक्झिक्युटिव्ह पोस्टिंगला बसतात. मग ह्यामुळे जी एक सापत्नपणाची जी भावना आहे ती महिला अधिकाऱ्यांच्या मनात निर्माण व्हायला लागली आहे. आम्ही याच्यातले काहीच नाही करत आहे, आम्ही एक म्हणतो ना आपण एक करिअर म्हणून पुढे जायला बघतोय. तर करिअरमध्ये प्रत्येकाला वाटतं की आम्ही काहीतरी अचिव्हमेंट करावी लाईफमध्ये. डीवायएसपी पोस्ट मिळणं किंवा एसपी पोस्ट मिळणं ही एक अचिव्हमेंट झाली, पण त्याच्या पुढे जाऊन समाजाला एक आदर्श निर्माण करून देण्यासाठी कुठेतरी आम्हाला वाटतं की आमचं प्रतिनिधित्व महिलांना पण कुठेतरी आदर्श वाटलं पाहिजे. आज आम्ही स्वतःच परेशान असताना आम्ही महिलांना काय न्याय देऊ शकणार आहे, कारण आमची ती मानसिकता नाहीये. काम करताना तुम्हीच खरं तर अडचणीत येतात, तुम्ही जनतेचे काय प्रश्न सोडवणार. अगदी बरोबर आहे. सरकार या सगळ्यामध्ये कुठे लक्ष घालत नाही किंवा या सगळ्या गोष्टी होत आहेत. अनेक अधिकारी आपण पाहिलं, नवी मुंबईचे काही अधिकारी पाहिले की वर्षानुवर्ष तिथंच ठाण बनून होते. लोकशाहीने आवाज उठवला, काही अधिकाऱ्यांची बदली झाली, परंतु त्या ठिकाणी अमित काळे आणि तिथले सीपी त्यांची मात्र आता 3.5 वर्ष 40 महिने बदलीच होत नाही. आणि तुमच्यासारखे जे महिला अधिकारी आहेत जे कर्तृत्वान काम करतात त्यांना मात्र तुम्ही 2 वर्षात लगेच बाहेर. कसं आहे, ह्या एकदम उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांबद्दल आम्ही काही बोलूच शकत नाही. कदाचित आमची तेवढी लेवलच नाहीये की हे अधिकारी 4-4 वर्ष त्या ठिकाणी काम का करतात ना, ह्याच्याबद्दल आम्हाला बोलताच येत नाही. तसं पुण्यात पण काही अधिकारी असे आहेत की जे प्रोबेशन पासून आलेत, ते पुण्याच्या बाहेर जातच नाहीत. त्यांचं काम एवढं चांगलं आहे की त्यांची पुणे सिटीला वर्षानुवर्ष गरज आहे. त्यांच्यासाठी पोस्टिंग कंटिन्यू शिल्लक असतात. 4 दिवसात बदल्या केल्या जातात. पुरुष अधिकारी दुखवायला नकोत का बरं. हा जो मुद्दा आहे हे पोलीस महासंचालकांना का नाही दिसत. पोलीस महासंचालक किती बदलले तरी भूमिका का बदलत नाही.
भूमिकेवरती एक्झॅक्टली आमची हीच अडचण आहे. नेमकं काय काम करतात तुम्ही? खरं तर फार महत्वाचा मुद्दा समोर आणलेला आहे. हे जे पुरुष अधिकारी वर्षानुवर्ष ठाण मांडतात, यांचं काय काम असतं किंवा यांचं काय नेमकं कनेक्शन असतं की त्यांची बदली दुसरीकडे होत नाही, परंतु ज्या कर्तव्यदक्ष महिला अधिकारी आहेत, काम करण्यास इच्छुक असतात, त्यांना मात्र घरापासून दूर फेकलं जातं. आता हेच शोध घ्यायचा चाललाय. मी तुमच्याच माध्यमातून शोध घेते की नक्की असं कायच कर्तृत्व आहे त्यांचं. कारण जी परीक्षा आम्ही दिली तीच परीक्षा त्यांनी दिली, जे ट्रेनिंग आम्ही केलं तेच ट्रेनिंग त्यांनी केलं. अनेक पुरुष अधिकारी ट्रेनिंगमध्ये वीक असताना अनेक महिला अधिकारी त्यांच्यापेक्षा स्ट्रॉंग आहेत. प्रत्येक ट्रेनिंगचा मुद्दा आम्ही केलेला आहे. फायरिंग पासून असेल, हॉर्स रायडिंग पासून असेल, प्रत्येक ट्रेनिंग महिला अधिकारी करून आलेले आहेत. आज तुम्ही महिला अधिकाऱ्यांची सिच्युएशन बघा. त्या फिटनेस टिकवू शकत नाहीत, स्वतःला वेळ देऊ शकत नाहीत, मेंटली स्ट्रॉंग ठेवू शकत नाहीत. त्याचं रिझन आहे की पहिल्यांदा घरातलं बघायचं, त्याच्यानंतर बाहेरचं बघायचं. परवाच एक पुरुष अधिकारी मला म्हणत होते, वरिष्ठ डीसीपी ज्यांची आता पुण्यातच बदली झाली, अगेन दे वेलकम आहेत पुण्यामध्येच, ते मला म्हटले, कसे मॅडम तुमच्या भल्यासाठी सांगतोय मी की तुम्ही ना मोठासं मिळालं ना मुंबई जायला पाहिजे. मी म्हटलं अच्छा ओके ठीक आहे. म्हटलं सर माझी मुलं इथे शिक्षण घेतात, मी एकल पालक आहे, सिंगल पॅरेंट आहे आणि आज माझ्याकडे माझी मुलगी आहे, मुलगा आहे, अशा अनेक महिलांचे सेम सिच्युएशन असेल. तर म्हटलं सर जरा मला एक विचारायचं होतं, तुम्हाला राग नसेल येणार तर तुमची बायको काय करते? तर ते मला म्हटले की नाही म्हणजे काय? म्हटलं नाही काय काम काय करते? म्हटलं काही नोकरी करते, काही करिअर करते, एखादा एनजीओ चालवती, काहीतरी करत असेल. तर ते म्हणले नाही हाऊसवाईफ आहे. मग म्हटलं सर तुम्ही कुठेही जायला तयार व्हायला पाहिजे की नाही? खरं तुम्हाला दूर झालं म्हणून अपेक्षित आहे. मला सांगा, आम्ही आज गेलो, पहिल्यांदा कामवाली बघा, पहिल्यांदा घर बघा, कामवाली बघा, तुम्हाला असा स्टाफ बघा की जो सिक्युअर स्टाफ असेल. यू नेव्हर नो, उद्या महिले आमची मुलगी आहे तिच्यावरच काहीतरी व्हायचं प्रश्न येईल, कोण आम्हाला सपोर्ट देणार आहे याच्यामध्ये? आणि बरं ज्या ठिकाणी नातेवाईक नाहीत, ठीक आहे कुठेतरी अडचण आली, लॉ अँड ऑर्डर झालं, 3-3 दिवस घरापासून बाहेर राहायला लागलं, अशा वेळेला आमची मुलं आम्ही कुठं सोडायची? तुम्ही काय आम्हाला घरामध्ये बंदोबस्त दिलेला आहे का? अशा सिच्युएशनला जेव्हा पुरुष अधिकारीची बायको घरात असते तो बिनधास्त काम करतो. त्याला त्या नवीन ठिकाणी जायचे, युनिफॉर्म घालायचे आणि जय हिंद स्वीकारायला ऑफिसमध्ये जायचे. आमचं तसं नाहीये. आम्हाला तिथे जाऊन पहिल्यांदा नव्याने संसार उभा करावा लागतो. आणि मला सांगा तुम्ही, अजूनही समाजाची हीच मानसिकता आहे की स्त्रीने सगळं घराचं बघितलं पाहिजे. मग आम्ही काय करायचं? आम्हाला तुम्ही सांगतात की लगेच मग घरी बसा. का घरी बसायचं आम्ही? हा जो मेन मुद्दा आहे, हा तुम्हाला आम्ही सतत अडचण का वाटतो? जसं की ट्रेनिंगमध्ये सुद्धा आम्ही जेव्हा गेलो, आम्ही महिला अधिकारी होतो किती 6 जणी असो. आता हे बघा, पुरुषाची शारीरिक क्षमता आणि महिलेची शारीरिक क्षमता फरक आहे. आम्ही हळू रनिंग करायला लागलो की ते म्हणायचे कशाला आल्यात बायका? अरे कशाला आल्यात बायका नाही, आम्ही तीच परीक्षा देऊन आलोय, अनेकदा तुमच्यापेक्षा जास्त मेरिटने आलोय. आणि एवढ्या मोठ्या पदासाठी शारीरिक क्षमतेचं कुठेही तुम्हाला क्रायटेरिया नव्हता. आम्ही ट्रेनिंग तुमच्यासोबत करतोय, आम्ही आमच्या पेसनी करणार, तुम्ही तुमच्या पेसनी करा. अनेक ठिकाणी तुम्ही आमच्यापेक्षा कमी आहात पण आम्ही नाही बोलून दाखवत तुम्हाला. पण हे आम्ही तिथूनच डिस्क्रिमिनेशन बघत आलेलो आहे. लय शाणी पडली ही भाषा आहे. म्हणजे ट्रेनिंग पासूनच सगळा हा प्रकार सुरू आहे. तो आता ट्रेनिंग मधला तुम्हाला एक प्रकार सांगते मी. एक आमच्याकडे बिदाई परेड असते. जेव्हा डीजी साहेब आपले कुठले पण रिटायर होतात तर ते प्रत्येक युनिटला भेट देतात आणि त्या ठिकाणी परेड घेतली जाते. त्या बिदाई परेडला जेव्हा ट्रूप्स बनतात परेडसाठीचे, त्याच्यामध्ये कोण कोण असणार एकेका ट्रूपला अधिकारी, त्याचं सिलेक्शन चाललं होतं. माझ्या ट्रेनरनी काय केलं, रॅन्डमली सगळे पुरुष अधिकारी घेतले. आप आ जाओ, आप आ जाओ, आप आ जाओ. सगळ्या महिला अधिकाऱ्यांना सांगितलं अभी आप जाओ उधर जाके पीएसआई के साथ ट्रेनिंग करो. मैं मतलब क्यों करेंगे सर पीएसआई के साथ ट्रेनिंग जबकि हम डीवाईएसपी बन के आ गए? तो इधर नहीं बोलने का, जो भी गर्मी दिखानी बाहर जाके दिखाओ. मी म्हणलं सर गर्मी की बात ही नाहीये. हे एक्झाम देऊन आम्ही आलोय, तुम्ही सिलेक्शन प्रॉपर घ्या. सिलेक्शन प्रॉपर घेतल्याने ठीक आहे, आम्ही त्याच्यात नाही सिलेक्ट झालो परेडमध्ये, मान्य करू आम्ही. पण तुम्ही आम्हाला सिलेक्शन मध्येच बाजूला काढायला बघत आहात की आमची लायकीच नाहीये. तुम्ही आमची लायकी ठरवत आहात. तुम्ही कशी काय ठरवू शकता आमची लायकी? आम्ही आणि सतत महिला अधिकाऱ्यांनी स्वतःला सिद्ध करायचं, आम्ही चांगल्या आहोत, आम्ही चांगल्या आहोत. कुणाला सिद्ध करायचंय? खरं तर हे ऍडजस्ट जो प्रकार आहे, खरं तर महिलांना ऍडजस्ट करा म्हणून बऱ्याचदा सांगितलं जातं, परंतु पुरुष अधिकारी ऍडजस्ट करत नाहीत. वारंवार तुम्हालाच ऍडजस्ट करून दुसऱ्या घरापासून दूर ज्या आहेत त्या ठिकाणी नियुक्ती केली जातं. पण हे पुरुष अधिकारी का ऍडजस्ट करतात? नेमकं ऍडजस्ट महिलाच काय करावं? ऍक्च्युली हाच प्रश्न आम्हाला पण पडलेला आहे की पुरुष अधिकाऱ्यांची ऍडजस्टमेंट आम्ही बघा, आम्ही पुरुषांबद्दल काही बोलणार नाही का, पुरुषांची ऍडजस्टमेंट ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आम्हाला पण मान सन्मानाने ऍडजस्ट करा, मान सन्मान द्या. ती काय आली रडत, आम्ही नाही रडू शकत, रडणं आमच्याकडे नाहीये.
आणि का रडायचं? आम्ही जर रडायला लागलो तर समाजातल्या महिलांना आम्ही काय न्याय देणार आहे? आम्ही नाही रडू शकत. पण रडू शकत नाही म्हणून आम्ही काय म्हणजे हे नाहीये का, सफर नाहीये का? आमच्यावर जो काही अन्याय आम्हाला फील होतोय तो नाहीये का? नक्कीच आहे. आम्ही सतत विचार करतो आता 2 वर्षांनी जायचं पोस्टिंगला, आता 2 वर्षांनी जायचं. कुठे जायचं? प्रत्येक वेळेला किती जणांना भेटायचं, कुणाला भेटायचं, वारंवार मंत्रालयात जाणं योग्य आहे का? मग हे पोलीस महासंचालकांचं काम आहे ना, पॉलिसी ठरवणं. ही जी बदल्याची पद्धत आहे किंवा बदल्याची ही जी नियमावली आहे ती असं ठरवून केली जात नाही का? किंवा समजा एखाद्या वेळेस नॉन एक्झिक्युटिव्हला बरेच वर्ष तुम्ही काम करता, त्यांना एक्झिक्युटिव्हला देण्याची काय अशी नियमावली आहे का? किंवा काही अधिकारी जे आहेत, आता मी सुद्धा बघतोय बरेचदा की काही अधिकारी ते एक्झिक्युटिव्हलाच असतात, हा जिल्हा झाला की त्या जिल्ह्यावरती, किंवा बरेचदा लाचलुचपत विभागाच्या वारंवार त्याच पोस्टिंग करत असतात. अनेक असे अधिकारी, अनेक असे पद आहेत की पुन्हा बदली होती, पुन्हा त्याच पदावरती येतात, परंतु महिलांना मात्र ऍडजस्ट करायला होतं. आमच्याकडे एक बदली करण्याचा एक बोर्ड आहे, पोलीस एस्टॅब्लिशमेंट बोर्ड म्हणतात त्याला, पीईबी. तर पीईबी मध्ये एसीएस होम ज्या आहेत, आता आपल्या मॅडम आहेत, त्या अध्यक्ष असतात आणि सेक्रेटरी आपले डीजी सर असतात. आता ह्यांनी काय करायचं, एडीजी एस्टॅब्लिशमेंट वगैरे, त्याच्यानंतर सीपी मुंबई त्याचे मेंबर आहेत आणि अँटी करप्शन डीजी, हा जो 5 जणांचा ग्रुप आहे, ह्यांनी बदल्यांचं एक हे बनवायचं असतं की कुणाच्या कुठं झालेल्या आहेत, मागचे किती पोस्टिंग केलेले आहेत, त्यानुसार ते देत जातात. आता ह्याचे मिनिट्स कधी आम्हाला बघायला मिळत नाहीत, आम्हाला माहित नाही त्याच्यात काय ठरतं काय नाही ठरत. पण जेव्हा पीईबीची मिटिंग होतात आणि मिनिट्स होतात, पुरुषांना माहित असतं त्यांना कुठलं पोस्टिंग मिळणार आहे. आम्हाला कधीच कळू शकत नाही. आमचे थोडे कॉन्टॅक्ट्सच नाही आहेत आणि आम्ही कॉन्टॅक्ट कसे तयार करणार? सगळ्या ज्या बदल्या सुरू आहेत त्या सगळ्या वशिल्यावरती. वशिला कसं ऍडजस्टमेंट मी म्हणणार, मी वशिला म्हणू शकत नाही. ऍडजस्टमेंट ज्या आहेत ना, ह्या ऍडजस्टमेंट, काल तुम्हाला सांगते, कालच एक वरिष्ठ अधिकारी ते मला विचारत होते, नक्की हे काय करतात लोक की यांच्या 4-4 दिवसात बदलतात बदल्या. हा, म्हणजे आता एकाच अधिकारी, तुम्ही जर याद्या बघितल्या तर याद्या आहेत, तर एकाच अधिकाऱ्याची 3 वेळा बदली झालेली आहे. 10 दिवसामध्ये 3 वेळा बदली. कमीत कमी एका अधिकाऱ्याची 2 वेळा बदली झालेली आहे. काय रिझन आहे याचं आणि कशा झाल्या, म्हणजे आय डोंट नो. आता त्यांना कोणाला विचारलं तर ते म्हणतात की नाही, आम्ही काय पॉलिटिकलीच केलं. म्हणजे कुठलं पॉलिटिकली, म्हणजे काय नक्की काय आहे सांगा आम्हाला, पण आम्ही पण करतो काहीतरी, आम्हाला पण कधीतरी म्हणजे मिळेल पोस्टिंग. सध्या ज्या बदल्या सुरू आहेत राज्य पोलीस दलातील, ह्या सगळ्या राजकीय कुठंतरी हस्तक्षेप जे सुरू आहेत त्यातून या सगळ्या बदल्या सुरू आहेत. मी तुम्हाला एक उदाहरण देते. जे सफर केलं आम्ही पहिल्यापासून, मला मान्य पोलीस महासंचालक रिटायर त्यांच्याशी काम करण्याचं योग आलं होतं त्यावेळेला. तर त्यांचं असं मत होतं की दॅट आय एम ब्रिलियंट ऑफिसर. माझे जे महिलांच्या प्रश्नांची भिडण्याची वृत्ती असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, ह्याच्याबाबत जर माझा अभ्यास चांगला होता, कारण 7 वर्ष वकिलीची प्रॅक्टिस केलेली होती मी. आता वकिलीच्या प्रॅक्टिसमध्ये मी तुम्हाला सांगते, पहिल्यांदा महिलेच्या प्रश्नाशी मी कुठं टच केलं ते 2 प्रसंग सांगते तुम्हाला. एक तर माझ्या एक टीचर होत्या माझ्या स्कूलमध्ये, अतिशय देखण्या, खूप सुंदर होत्या. आणि मी जेव्हा वकील झाले तेव्हा तिथं त्या डिवोर्सचं अलिमनी घेण्यासाठी यायच्या दर महिन्याला. मला शॉक बसला की ह्या बाईंकडे मी एक असं म्हणून बघत होते की म्हणजे शी इज व्हेरी गुड लेडी, बट शी वॉज डिवोर्स्ड. आणि तुम्हाला कल्पना नाहीये, त्यावेळेच्या केसेसमध्ये बघितलेलं आहे की पुरुष जे होते ते 500 रुपये द्यायला तयार नसायचे महिलांना अलिमनी, 500 रुपये सुद्धा. इतकी महिलांची कुचंबणं त्यावेळेला बघितलेले. दुसरी केस तुम्हाला सांगते, माझ्याकडे एक केस होती माझ्या टेबलला, त्या टेबल असतात वकिलांचे, त्या टेबलला एक केस होती. त्याच्यामध्ये काय झालं होतं की एक प्राध्यापक होता आणि त्याच्या लग्नाच्या आधी काहीतरी अफेअर होतं एका मुलीबरोबर, आणि ती त्याच्या कॉलेजमधलीच होती. आणि तिनं त्याचं लग्न दुसऱ्या महिलेबरोबर झालं आणि पहिल्यांदाच तो त्याच्या बायकोला घेऊन हॉटेलमध्ये जेव्हा गेला तर तिनं ते ऍसिडचा डबा आणला लॅबमधून आणि त्याच्या डोक्यावर ओतला. आता त्याच्यात जे काही पोलीस कारवाई व्हायची ती सगळी झाली. त्याच्यानंतर त्या महिलेनं, त्याच्या बायकोने डिवोर्स दाखल केला. हा तिला 3 वर्ष डिवोर्स देत नव्हता. आपण द्यायचाच नाही म्हणायचा, आमच्याकडे होता तो, आमच्या बाजूला नवरा होता. मी म्हटलं सर बस झालं याचं नाटक आता. ती बिचारी महिला अशी गुपचूप बसायची. आजही हुंडाबळी थांबलेली नाहीयेत. आज तिनं का तुझ्या बरोबर राहावं? हे जे महिलांच्या बाबत आपण म्हणतो ना, त्याच्यानंतर डिवोर्स लगेच झाला, त्याच दिवशी आम्ही सही करायला लावली त्याला. पण हे जे आहे ना, हे तुम्ही कशाचा बदला घेता आमच्या बरोबर? हा बदल्याचाच प्रकार झालेला आहे. आणि हे जे आम्ही आणि आजही बदल नाहीये. आजही तुम्ही बघता ट्विशा शर्माचे केस असेल किंवा आता समजा आज अशा मी तुम्हाला अनेक उदाहरणं देऊ शकते की जिथं आमची सतत मानसिक कुचंबणा होत आहे. आणि हे आता माझ्याच बाबतीत मी अजून एक सांगेन. मी जेव्हा कोल्हापूरला पोस्टेड होते त्यावेळेला काय झालं होतं की माझं सासर कोल्हापूर
आणि माझं माहेर सातारा माहेर माझं होमटाऊन सातारा. आता त्या होमटाऊनमध्ये प्रत्येकाला एक होमटाऊन डिक्लेअर करण्याचा अधिकार आहे. जनरली इलेक्शनच्या काळामध्ये तुम्हाला होमटाऊन किंवा जिथं तुमचे नातेवाईक असतील अशा ठिकाणी पोस्टिंग देणं अवॉइड केलं जातं. आता त्यावेळेला काय झालं की माझं सासर कोल्हापूर म्हणून त्यांनी डीजी ऑफिसने एक अशी ऑर्डर काढली लेखी, ज्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलं की महिलेचं सासर आणि माहेर हे दोन्ही तिचे घरच मानले पाहिजे. हा कुठला नियम आहे? म्हणून लोकसभेच्या काळामध्ये माझी बदली डिव्हिजनवरून त्यांनी हेडक्वार्टरला केली. मी त्याच्याबद्दल आवाज उठवला. मी डीजी सरांना डिओ लिहिला की सर, राज्याचे पोलीस महासंचालक ह्याच्यामध्ये पुरुषांना पण हसण्याला लावत आहेत का? कारण पुरुष अधिकारी जास्त करून जर तुम्ही बघितलं त्यांचं बॅकग्राऊंड, आमदारांच्या घरात लग्न आहेत, साखर कारखानदारांच्या घरात लग्न आहे, कुठले ना कुठले त्यांचे पॉलिटिकल कनेक्शन्स आहेत. मग त्यांना बदलणं गरजेचं आहे का आमच्यासारख्या एका सामान्य कुटुंबातून आलेल्या महिला अधिकाऱ्यांना बदलणं गरजेचं आहे? आणि घटनेसमोर समान न्याय जर आपण म्हणत असू तर पुरुषांना पण तोच न्याय तुम्ही लावला पाहिजे की त्यांचीही बदली तुम्ही करा. पण तसं जर बघायला गेलं तर आज तुम्ही पुण्यामध्ये बघितलं असेल, जेव्हा विधानसभेचं इलेक्शन लागलं त्यावेळेला बापूसाहेब पठारेंचा जावई जो आहे अमोल झेंडे, तो त्या पुण्यामध्येच पोस्टेड होता ट्रॅफिकला, आणि अनेक लोक म्हटली त्यांनी इलेक्शनमध्ये इंटरफेअर केलेलं आहे. ह्याला तुम्ही काय आन्सर देणार? मग हे कुठे पोलीस महासंचालक बघत नाहीत का? मग तुम्ही आम्हाला कसं काय शिकवता प्रत्येक गोष्ट? जर तुम्ही तसं केलं तर आम्ही पण तुम्हाला क्वेश्चन करणार, ऍज अ महिला म्हणून क्वेश्चन करणार, आणि तुम्ही बाई म्हणता ना तर बाई म्हणून क्वेश्चन करणार. हे आम्ही कुठेतरी समाजासमोर, आमच्या मुलांसमोर आदर्श आहोत. आम्हीच आज दबकून गेलो, रडून गेलो, आमचं कुटुंब कोसळून पडेल, आणि आम्हाला ते नाही करायचे. या सगळ्याविषयी तुम्ही राज्याचे पोलीस महासंचालक आहेत त्यांच्याशी भेट घेतलात का, किंवा हा सगळा विषय त्यांच्या कानावर घातलात का? मी आज टेक्निकलला बसलेली आहे. मी म्हणजे एक भूमिका जर आपण बघितली तर एक वुमन चाइल्ड डॅशबोर्ड मी बनवला होता. आता तो डॅशबोर्ड प्रेझेंट करण्यासाठी गेले 3-4 महिने डीजी समोर आम्ही प्रयत्न करतो. आम्ही म्हणजे मी स्वतः लक्षही दिलेलं नाहीये. हाच महिलांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आहे. जसं की कोल्हापूरमध्ये मी एक व्हॅन सुरू केली होती, ज्याच्यात कोल्हापूरमध्ये मला इतक्या मुलींचे मेसेज यायचे की म्हणजे मला आश्चर्य वाटलं. ओढणी ओढणे, पाठीत धक्का मारणे हे अजूनही समाजात चालू आहे. कुठे आहे समाज म्हणजे मग आता? आणि आपण म्हणतो की लाडकी बहीण आपण सपोर्ट केला, लाडकी बहीण. अरे त्या लाडक्या बहिणीला सपोर्ट, आम्ही पण लाडक्या बहिणी व्हायला पाहिजे का नको? आम्ही आज दोडक्या बहिणी फील करतोय स्वतःला. आम्हाला पण लाडक्या बहिणीचं नाव सांगून इकडे महिलांना मदत करतं, परंतु ज्या सेवेत आहेत त्यांना मात्र मदत होत नाही. अहो कसं आहे की सेवेत असण्या नसण्याने आमच्या अस्तित्वात काही फरकच पडलेला नाहीये. आमचं अस्तित्व आजही एक बाई म्हणूनच आहे. समाज आमच्याकडे तेच बघून बघतो की अडचण ते कटकट आहे. काय कटकट केली आम्ही तुमच्यासाठी? आणि हे तुम्हाला सतत तुम्ही बाजूला आम्हाला ढकलण्याची जी तुमची मनोवृत्ती आहे ती कधी बंद होणार? काय महिलांना बालकांना न्याय देणार? आज तुम्ही जर बघायला गेलं तर किती गुन्हे दाखल आहेत महिलांविरुद्धचे. डेटा काढायला गेलं तर आपल्याला दिसेल की प्रचंड प्रमाणामध्ये महिलांचे गुन्हे दाखल आहेत. विनयभंग आहे, अमुक आहे, तमुक आहे. प्रत्येक बाई आली पोलीस स्टेशनला की म्हटलं जातं अरे तिचं काय असंच आहे, ती बाईच नालायक आहे. बाई नालायक आहे, पुरुष कोण सपोर्ट त्याचं सर्टिफिकेट देणार? एक्झॅक्टली. एका मिनिटात हा नाही ती गुन्हा दाखल करायला आल्यावरच. आता एका महिला अधिकाऱ्याने मला सांगितलं की तिला HQ ला पोस्टिंग दिलं. HQ ला पोस्टिंग दिल्यानंतर तिच्याकडे बदल्या होत्या. बदल्या असताना तिला असं सांगितलं गेलं की तुम्ही महिला असल्यामुळे बदल्यांचं तुम्हाला जमेल का नाही बघा. DCP आहे ती. इमॅजिन करा, बदल्यांचं तुम्हाला जमेल का नाही ते बघा जरा, दुसऱ्या पुरुष अधिकाऱ्याची मदत घ्या. शी सेड मी खूप वर्षापासून करतेय, माझी पण 16 वर्ष सर्व्हिस झाली आहे, मला माहितीये ना कशा बदल्या करायच्या. तरी पण तिने एका महिला अधिकाऱ्याला, एक महिला कर्मचारी क्लर्कला महत्वाचं पोस्टिंग दिलं. त्याच्यात तो दुसरा पुरुष अधिकारी म्हटला बघा मॅडम तिला जमेल का, ती बाई आहे शेवटी. अरे बरं, तिने ह्याच्या आधी मोठं क्लर्कचं पोस्टिंग पुण्यात केलेलं आहे. हे काय प्रकार आहे? हा दृष्टिकोन बदला. प्रत्येक महिला अधिकाऱ्यांच्या कामामध्ये हे सगळे जे पुरुष अधिकारी आहेत ते इंटरफेअर करतात, ढवळाढवळ करतात, आणि त्यांचं जे स्वयंस्फूर्तीने जे काम सुरू असतं किंवा त्यांची जी ताकद आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करताना हे अडवणूक करतात. नक्कीच, कारण का की त्यांना सिस्टीमकडून सपोर्ट आहे म्हणूनच तर ते महिलांना एवढं खालच्या दर्जाने वागवायचा प्रयत्न करतात ना. आणि तेवढंच कशाला, म्हणजे आता काल काही IPS पण मला बोलले की ते आम्हाला म्हणे पोलीस महासंचालक बोलले होते की ज्यांना मागं पोस्टिंग मिळाले त्यांना दिले जाणार नाहीत, मी स्ट्रिक्ट ऍक्शन घेणार. तो म्हटला मग तुम्ही घ्यायला पाहिजे होती ना तशी. तसं तर काही झालं नाहीये, तर तुम्ही फक्त बोललात. आणि नवा घडी नवं राज्य, नवीन पोलीस महासंचालक आले तर आम्हाला काहीतरी अपेक्षा होत्या, ज्या आमच्या अपेक्षा भंग झालेला आहे. वी आर इरिटेटेड, वी आर फ्रस्ट्रेटेड.
काही पोलीस अधिकारी असे आहेत ज्यांच्यावर विनयभंग दाखल आहेत, ज्यांच्यावर रेप दाखल आहेत. अशा पोलीस अधिकाऱ्यांना तुम्ही एसपी शिबी, मला सांगा, एखाद्या महिला कॉन्स्टेबल बरोबर तुम्ही काहीतरी मेसेजची देवाणघेवाण केलेली आहे, तुमच्यावर तशा प्रकारचे आरोप झालेले आहेत, गुन्हे दाखल आहेत, अशा व्यक्तीच्या ताब्यात तुम्ही जिल्हा देता, तो किती महिलांची त्यांनी कुचंबणा केली असेल. ह्या प्रकारची जी काही भूमिका आहे, मग महिलांनी काय केलं? महिलांना द्या चांगले पोस्टिंग तर जाऊ देत, सन्मान द्या आम्हाला. आम्ही म्हणत नाही चांगले पोस्टिंग द्या, शासनाला वाटणार, पोलीस माणसांच्या वाटणार आम्ही रडतोय पोस्टिंगसाठी, मुळीच नाही. आम्ही एवढंच म्हणत आहोत की आम्हाला कन्व्हिनियंट ठेवा, आम्हाला कुटुंबही सांभाळू देत. अनेक महिला अधिकारी डिवोर्सच्या गर्तेत गेलेल्या आहेत. तो एकटेपणा, ती मानसिक छळवणूक, ते मुलांपासूनचं दूर राहणं, किती, मला सांगा, तुम्ही घरी आल्यानंतर कुटुंब बघायला मिळत नाही, मुलं बघायला मिळत नाहीत, हे फ्रस्ट्रेशन नाहीये का? आणि ती ऍडजस्टमेंट पुरुषांना आहे. माझा हाच मेन मुद्दा आहे. अगदी आपण पाहिलं की खरं तर या सगळ्या मुद्द्याचा सरकारने विचार करावा आणि वैशाली माळणे मॅडमनी जो मुद्दा सांगितलेला आहे खरं तर अत्यंत गंभीर मुद्दा आहे. या मुद्द्यावरती खरं तर अधिवेशनामध्ये चर्चा व्हावी आणि या सगळ्या ज्या क्रायटेरिया आहेत त्या बदल करून ज्या महिला अधिकारी आहेत, कर्तव्यदक्ष महिला अधिकारी आहेत, त्यांचा सन्मान करावा. लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे. पुरुष अधिकाऱ्यांना सगळ्या ऍडजस्टमेंट आहे आणि महिला अधिकाऱ्यांना ऍडजस्टमेंट करायची असेल तर साईड पोस्टिंग आहे. जेव्हा केव्हा बोलायचा प्रयत्न केला जातो तेव्हा पोलीस खात्यात ते चालत नाही. मग तो डिसिप्लिन सगळ्यांना लागू का नाही होत? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.